नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेळके सर. माझ्याकडं प्रथम वर्षासाठी कृषी मूलतत्वे हा 100 मार्काचा विषय आहे. या विषयाचं 200 मार्काची विभागणी, 100 मार्क प्रॅक्टिकल, 100 मार्क थेअरी अशा पद्धतीनं 200 मार्काचा हा 1 नंबर पेपर किंवा पाठ्यपुस्तक क्रमांक 1 हे 200 मार्काचं माझ्याकडे आहे. सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं, भरभराटीचं आणि समृद्धीत जावो हीच ईश्वराची प्रार्थना. तर आजच्या तासामध्ये किंवा आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 कृषी मूलतत्वे मधील पाहणार आहोत. त्याच्यामधला काही भाग. सुरुवातीला कृषी मूलतत्वे म्हणजे नेमकं काय. आतापर्यंत मी 10वीपर्यंत वेगवेगळे विषय बघितले. त्याच्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल. मात्र हे कृषीचे विषय थोडेसे वेगळे असतात. त्याच्यामध्ये फक्त शेतीविषयक ज्ञान सांगितलं जातं किंवा त्याचा अभ्यास करावा लागतो. तर आता कृषी मूलतत्वे म्हणजे नेमकं काय बघा. कृषी कशाला म्हणतो आपण. कृषी म्हणजेच काय, शेती. आणि शेती त्याची मूलतत्वे म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, प्रत्येकाची तत्त्व वेगवेगळी असतात. त्याच पद्धतीनं या जमिनीची किंवा मातीची काही तत्त्वे आहेत. त्या तत्त्वांचा अभ्यास करण्यासाठी हे पाठ्यपुस्तक क्रमांक 1 आपल्याला बघायचं आहे. जेवढा आपला भाग प्रत्येक तासामध्ये शिकवून होईल तेवढ्या भागाचे नोट्स किंवा पुस्तकाच्या पानाचे फोटो तुम्हाला पाठवले जातील. प्रत्येकाने काय करायचं की प्रत्येक विषयासाठी एक स्वतंत्र वही तयार करायची आणि त्या वहीमध्ये या नोट्स लिहून काढायच्या. आणि ज्यावेळेस तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क द्यायचा विचार केला जातो त्यावेळेस विद्यार्थ्याचे सर्व जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज आम्ही सांगितलेल्या जातात तेवढ्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करणं आवश्यक असतं. त्यासाठी हा त्यातला एक भाग आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने नोट्स तयार केली पाहिजे. ज्यांना पुस्तकं पाहिजे त्यांनी पुस्तकं शाळेमधून घ्या किंवा बाजारामधून विकत घेऊ शकता आणि स्वतःकडे नोट्स तयार करू शकता. आणि त्या नोट्सच्या आधारे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोपा, एकदम कमी कालावधीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे अध्ययन करण्यासाठी मदत होऊ शकते. बघा, कृषी मूलतत्वे या विषयामधील प्रकरण क्रमांक 1 प्रकरणाचं नाव आहे कृषीशास्त्र, भूमिशास्त्र, भूमी कृषीशास्त्र आणि मृदा यांच्या व्याख्या, परिचय आणि व्याप्ती. आता सुरुवातीला कृषीशास्त्र कशाला म्हणायचं त्याची आपण व्याख्या पाहू. बघा, पीक उत्पन्नासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन पद्धती व हवामान यांचा एकत्रित अभ्यास करणाऱ्या शास्त्रास कृषीशास्त्र असे म्हणतात. म्हणजेच काय, पिकाचं आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे. ते उत्पादन घेण्यासाठी कोणकोणत्या उत्पादन पद्धती आहेत. आता एखाद्या पिकाचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. जर समजा आपल्याला ढोबळी मिरची लावायची आहे, कांदा लावायचा आहे, कधी आपण पाटामध्ये लावू शकतो, वाफ्यावर लावू शकतो, सरीवारंब्यावर लावू शकतो. म्हणजे हे जे वेगवेगळ्या उत्पादनाच्या पद्धती असतात त्या पद्धती आणि हवामान, सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे हवामान. म्हणजे आपल्याकडं कोणतं प्रकारचं हवामान आहे, त्या हवामानामध्ये कोणत्या प्रकारची पिकं येऊ शकतात. जर समजा आपण म्हणलं की आपल्याकडं सफरचंदाची शेती करायची तर आपल्याला करता येईल का? नाही. त्याचं कारण काय की त्या पिकासाठी आवश्यक असलेलं जे हवामान आहे ते आपल्याकडं उपलब्ध नाही. म्हणजे शेती करत असताना, कृषीशास्त्राचा अभ्यास करत असताना ते पिकं कोणकोणती घ्यायची आहेत आणि त्याच्या उत्पादन पद्धती कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर त्या पिकासाठी हवामान कशा प्रकारचं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं असते. बघा, पहिल्या काळामध्ये उत्तम शेती होती, मध्यम व्यापार होता आणि कनिष्ठ स्वरूपाची नोकरी होती. आता ते दिवस राहिलेले नाहीत. कारण आता शेतीमध्ये जर सुधारणा केली नाही किंवा शेतीमध्ये आमूलाग्र बदल जर केले नाही तर आपल्याला शेती परवडत नाही. शेतीचा चांगला जर आपल्याला अभ्यास नसेल तर आपल्याला शेती परवडत नाही किंवा ते उत्पादन कमी निघलं जातं. मग त्यासाठी काय करायचं आहे की चांगल्या प्रकारे कृषीशास्त्राचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. बघा, प्राचीन काळी कसं होतं की भूतलावर जेवढे काही प्राणी
त्याच्यानंतर माणसं असतील, मनुष्याच्या प्राण्याच्या वेगवेगळ्या जाती असतील, तर हे प्राणी किंवा हे माणूस किंवा हे मनुष्य काय खात होते? त्यावेळेस काय गहू, हरभरा, ज्वारी किंवा इतर पिकं घेतली जात नव्हती. सुरुवातीच्या काळामध्ये प्राचीन युगामध्ये कोणत्याच प्रकारची पिकं घेतली जात नव्हती. मात्र प्राणी पण जगत होते आणि माणसं पण जगत होती. तर जगण्यासाठी ते काय करत होते की त्यांच्या भागामध्ये किंवा त्या जंगलामध्ये जी काही उपलब्ध असलेली फळे असतील, कंदमुळे असतील, याच्यावर त्यांची उपजीविका करत होते. आता जर आपल्याला म्हणलं की फक्त फळंच खायची किंवा कंदमुळावर जगायचं, तर आज ते दिवस राहिलेत का? नाही, कारण आपण तसं करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की वेगवेगळ्या उत्पादन पद्धतीचा अवलंब करावा लागेल. मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये उत्पादन काढणं गरजेचं आहे. कारण आज जशी जशी लोकसंख्या वाढत जाईल तसं अन्नाची किंमत वाढत चालली किंवा शेतीची किंमत वाढत चालली. कारण या वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची जी गरज आहे, ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये उत्पन्न घेणं गरजेचं आहे. आणि हे उत्पादन घेत असताना आपल्याला काय करायचं आहे की त्यांच्या कोणकोणत्या उत्पादन पद्धती आहेत, त्याला हवामान कशा पद्धतीचं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेणं गरजेचं आहे. बघा, शेतीचा अर्थ जो आहे सुरुवातीला फक्त अन्न म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं किंवा उपजीविकेचं साधन म्हणून शेती केली जात होती. मात्र आता जसजशी लोकसंख्या वाढत जाईल तसं काय होऊ लागलं की अन्न, वस्त्र आणि निवारा या ज्या गरजा आहेत, या मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाच्या जसजशा सुखसोयी वाढत जातील तसतशा त्या पूर्ण करण्यासाठी माणसाच्या गरजा देखील हळूहळू आता काय झाल्या, बदलू लागल्या. सुरुवातीच्या काळामध्ये काय केलं जायचं की जेवढं शेतामध्ये पिकन तेवढंच उत्पन्न काढायचं. पण आज तसं नाही राहिलेलं. आज मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं जाते की शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये सुखसोयी जसं माणसाला हव्या आहेत तशा शेतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती अवलंबण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त हलक्या शेतामध्ये अन्नधान्याची पिकं घेतली जात होती. पण आता तसं राहिलेलं नाही. आता जो शेतकरी आहे तो सगळ्याच प्रकारची पिकं घेऊ लागला आहे. त्याच्यानंतर नवीन जनावरांची पैदास करणे. बघा, सुरुवातीला आपल्याकडे काय होत्या की गावरान स्वरूपाच्या गायी होत्या. त्या गायीची एका दिवसाची दूध देण्याची उत्पादन क्षमता जी होती ती किती, 2, 3 किंवा 4 लिटर जास्तीत जास्त. आता आपण काय केले की नवीन जनावरांची पैदास केली, संकरित जनावरांची पैदास केली किंवा संकरित जनावरं उपलब्ध झाले. त्याच्यामुळे काय झाले की आता जी जर्सी गाय आहे ती सर्वसाधारणपणे 20 लिटरपर्यंत दूध एका दिवसामध्ये देऊ शकते. म्हणजेच काय की आपली गरज जशी वाढली तसं आपण काय केली, त्याच्यामध्ये बदल घडवून आणलेत. नवीन जनावरांची पैदास करणे असेल, दुग्धजन्य पदार्थ तयार करून विकणे असेल. सुरुवातीच्या काळामध्ये डेअरी नव्हती. दूध घरीच जेवढं काही जनावराचं दूध, घरच्या जनावराचं दूध जेवढं काही निघन तेवढं दूध काय करायचं, घरची जेवढी काही लहान मुलं असतील, मोठी असतील, या सगळ्यांना ते दूध खाऊ घालायचं. आज तसं केलं जात नाही. दूध मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं आणि त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात आणि ते बाजारामध्ये विकले जातात. त्याचबरोबर शेतीचा दुसरा आणखी जोडधंदा म्हणजे मधुमक्षिका पालन करणे. म्हणजेच जर आपल्याकडं फुलाची झाडं जास्त असतील तर आपल्याला मधमाशी पालनसुद्धा करता येऊ शकतं. त्याचबरोबर रेशीम उत्पादन करणे हा देखील नवीन उद्योग शेती क्षेत्रामध्ये आपल्याला नवीन दिसून आलेला. त्याबरोबरच कुक्कुटपालन करणे इत्यादी कृषीशास्त्राच्या ज्या काय उपशाखा आहेत, या उपशाखांना हळूहळू काय झाले, महत्त्व येऊ लागले किंवा हे धंदे बनले आहेत. आता फक्त शेतकरी शेतीच करत नाही, तर रेशीम उद्योग आहे, कुक्कुटपालन आहे, मत्स्य व्यवसाय आहे, वेगवेगळे दुधाचे पदार्थ तयार करणे आणि बाजारामध्ये विकणे हा सुद्धा व्यवसाय सध्या करत आहे. हे जे कृषीशास्त्र आहे, या कृषीशास्त्रास वेगवेगळ्या शास्त्राचा उपयोग होतो किंवा हे शास्त्र आपल्याला शिकत असताना वेगवेगळ्या शास्त्राची आपल्याला मदत घ्यावी लागते. तर ते कोणकोणती शास्त्रे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, जर समजा आपण मिलिटरीचे जवान जर बघितले तर ते काय करतात, एखाद्या भूप्रदेशामध्ये जाण्याच्या अगोदर त्या भागामध्ये पाण्याची व्यवस्था आहे का, त्याचबरोबर
त्या ठिकाणचं हवामान कसं आहे, त्या ठिकाणचे अडथळे कशा प्रकारचे, या सगळ्या गोष्टी त्याला किंवा त्या भागचा इतिहास कसा होता ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणचा, तर या गोष्टी काही त्यांना कोणी सांगत नसतं. तर त्यासाठी काय करावं लागतं, त्यांना भूगोलाचा सुद्धा चांगला अभ्यास असावा लागतो, इतिहासाचा अभ्यास असावा लागतो, अर्थशास्त्राचा अभ्यास असावा लागतो. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात, राहू शकतात आणि लढू शकतात. जर समजा याच्यापैकी एखाद्या शास्त्राची समजा त्यांचा अभ्यास नसेल, आता थंडी जास्त पडली आहे, त्या भागामध्ये थंडी जास्त आहे आणि आपले जवान त्या ठिकाणी गेले आणि सोबत साहित्य भरपूर नेलं नाही, तर काय होईल, त्या भागामध्ये ते टिकू शकणार नाही. दुसरी गोष्ट, त्यांना भूगोलाचा अभ्यास नसेल तर त्या भागामध्ये कोणत्या भागामध्ये किती डोंगररांगा आहेत, किती प्रकारच्या दऱ्या आहेत, नद्या कोणकोणत्या आहेत, त्याचं पाणी कसं असतं, पाणी प्यायलं चालतं का, या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्याला कृषीशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याला पूरक जी शास्त्र आहेत त्या शास्त्रातसुद्धा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. तर ते शास्त्र कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामध्ये 1 नंबरचे शास्त्र जे आहे ते म्हणजे वनस्पतीशास्त्र. आता या वनस्पतीशास्त्राच्या मदतीनं आपल्याला कृषीशास्त्र किंवा शेती करत असताना काय काय मदत होऊ शकते बघा. या शास्त्राच्या ज्ञानाने वनस्पतीच्या जाती, त्याची शरीररचना, वाढ, मुळाचे प्रकार, फुले, बी, संकरक्रिया, वनस्पती सुधारणा इत्यादीबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते. जर समजा आपल्याला वनस्पतीशास्त्राची चांगल्या प्रकारे ज्ञान असेल किंवा माहिती असेल तर आपल्याला वनस्पतीच्या वेगवेगळ्या जाती माहिती होऊ शकतात. आपण एखाद्या भागामध्ये गेलो तर आपण म्हणतो कशी झाडं होय, बरोबर. म्हणजेच काय की आपल्याला त्या वनस्पतीशास्त्राची माहिती नसते, त्याच्यामुळे आपण काय विचारतो की नेमकं कशा प्रकारचं झाड आहे, त्याला फुलं कधी येतात, त्याला फळं कशी असतात, या सगळ्या गोष्टी आपण काय करतो विचारत असतो. म्हणजेच काय तर थोडक्यात एखाद्या वनस्पतीबद्दल आपल्याला चांगली माहिती असेल, त्या वनस्पतीचा संकर कसा केला जातो किंवा त्या वनस्पतीची लागवड कशा प्रकारे केली जाते, त्याच्या बिया कशा असतात, त्याची मुळं कशी वाढतात, आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारची, जमीन हलकी असेल तर त्याचे मुळं जर खोलत असेल तर आपल्याला ते पीक लावता येत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की शेती करत असताना किंवा कृषीशास्त्र अभ्यास करत असताना वनस्पतीशास्त्राची सुद्धा मदत घ्यावी लागते किंवा त्याचा उपयोग होत असतो. त्यानंतर 2 नंबरचं जे शास्त्र आहे ते म्हणजे रसायनशास्त्र. आता रसायनशास्त्राच्या मदतीने आपण काय पाहू शकतो किंवा काय आपल्याला मदत होऊ शकते बघा. या शास्त्राच्या ज्ञानाने मातीचे पृथक्करण, त्यातील घटक, खतामधील घटक, दूध, लोणी, पाणी इत्यादीचे परीक्षण, शेतात कोणती खते कधी द्यावी इत्यादीबद्दल आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते. आता बघा या रसायनशास्त्राच्या मदतीने काय आपल्याला माहिती मिळू शकते तर मातीचं पृथक्करण करणे. मातीचं पृथक्करण करणे म्हणजेच काय, जमिनीची म्हणजेच आरोग्य तपासणे. थोडक्यात मातीमध्ये कोणकोणते अन्न घटक आहेत हे तपासणं. हे तपासण्यासाठी त्याला पद्धती कोणत्या आहेत, त्यासाठी कोणकोणती रसायनाचा वापर करावा लागतो, हा भाग आपल्याला रसायनशास्त्रामध्ये शिकला जातो किंवा शिकवला जातो. आणि त्याची जर आपल्याला माहिती असेल तर आपण चांगल्या प्रकारे घरच्या घरी माती परीक्षण करू शकतो. त्यातील घटक काय आहेत, त्यानंतर शेतामध्ये आपण जी खतं टाकतो त्या खतामध्ये कोणकोणते घटक आहेत आणि ते घटक आणि माती तपासल्यानंतरचा अहवाल, याच्यानुसार आपल्याला खताची कोणती शिफारस पाहिजे किंवा कोणती खतं टाकावी लागतात या संदर्भामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकते. यानंतर शेतातील पाणी असेल, हे पाणीसुद्धा आपल्याला घरच्या घरी तपासता येते. त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, क्षाराचं प्रमाण किती आहे, त्यानंतर दूध असेल, लोणी असेल, याच्यामध्ये भेसळीचं प्रमाण हे सुद्धा आपल्याला तपासता येतं. त्यानंतर तिसरं जे शास्त्र आहे ते म्हणजे पदार्थ विज्ञानशास्त्र. आता पदार्थ विज्ञानशास्त्राच्या मदतीमुळे काय होतं बघा, आपल्याला काय काय मदत मिळू शकते. या शास्त्रामुळे उष्णता, प्रकाश, प्रसरण, आकुंचन, घनता इत्यादी वस्तूच्या गुणाबद्दल आणि हवा, वारे, पाऊस, बर्फ, उन्हाळा याबद्दल माहिती होते. तसेच जमिनी, त्याचे कण, त्याचे गुणदोष व त्याबद्दल त्याची निगा, खताची योग्य बनावट व ती कशी वापरावी इत्यादीबद्दल ज्ञान मिळते. बघा आता पदार्थ विज्ञानशास्त्रामध्ये काय शिकवलं जातं की उष्णता, प्रकाश,
प्रसरण, आकुंचन, घनता. आता काही पिकं थंडीमध्ये येणारे असतात, त्यांना उष्णता जमत नसते. उदाहरणार्थ गव्हाचं पीक जर आपण म्हणलं उन्हाळ्यामध्ये आपण लावू किंवा गहू पेरू तर आपल्याला तेवढं उत्पादन निघणार नाही किंवा गहू येणार नाही. तर या पदार्थ विज्ञानशास्त्रामुळे काय होतं, उष्णता, प्रकाश, आता लहान दिवस कशाला म्हणायचं, मोठा दिवस कशाला म्हणायचं, दररोजचं तापमान किती असतं त्याचे, त्यानंतर आकुंचन पावणे, प्रसारण पावणे, घनता, वजन इत्यादीबद्दल माहिती मिळते. त्याचबरोबर वारे, पाऊस आणि बर्फ, उन्हाळा या गोष्टीबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळते. बघा, दरवर्षी हवामान खात्याकडून वेगवेगळी माहिती सांगितली जाते. कशाच्या आधारे सांगितली जाते, पदार्थ विज्ञानशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे वारे कोणत्या दिशेनं वाहणार आहे, वाऱ्याचा वेग ताशी किती असणार आहे, या वर्षीचा पाऊस कसा असणार आहे, कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर बर्फ पडणार आहे का किंवा अतिवृष्टी होणार आहे का, या सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला या शास्त्राच्या मदतीनं मिळू शकतो. या मुख्य 3 जी शास्त्र होती, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र आणि पदार्थ विज्ञानशास्त्र, या मुख्य शास्त्राच्या व्यतिरिक्त कीटकशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, पशुरोगशास्त्र या विषयाची माहिती असल्यास पिकावर पडणारे कीड, रोग, तसेच जनावरांना होणारे विविध स्वरूपाचे आजार आणि त्यावरील उपाय आणि उपचार इत्यादीबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते. त्याचबरोबर हवामानशास्त्राच्या मदतीने आपल्याला पाऊस, वारे, वाऱ्याची हालचाल, उत्पत्ती, उष्णता, थंडी यांचे पिकावर होणारे परिणाम इत्यादी समजल्यावर आवश्यकतेप्रमाणे आपल्याला उपाययोजना करणं शक्य होतं. त्यानंतर पुढचं जे शास्त्र आहे ते म्हणजे अर्थशास्त्र. यावरून शेतीतील उत्पन्न, फायदा, नफा तोटा, बाजारहाट, मागणी, पुरवठा, जमीन, महसूल, शेतसारा, खंड, व्याज, शेतीची अवस्था, पिकाचा नफा तोट्यावरून त्याचे महत्त्व, पिकाची फेरपालट या गोष्टीचा विचार, मजुरी व त्याचा शेतीवर होणारा परिणाम, शेतीचे कायदे कानून व त्याचा शेतकऱ्याच्या हक्कावर परिणाम, सहकार, पतपुरवठा इत्यादीबद्दल म्हणजे शेतीच्या नफ्या तोट्याच्या व शेतकऱ्याच्या बऱ्या वाईटाच्या दृष्टीने फारच महत्त्वाची माहिती मिळते. जर आपल्याला अर्थशास्त्राचा चांगला अभ्यास असेल तर आपल्याला शेतीमधील जे काय आपल्याला वेगवेगळे कर द्यावे लागतात या करासंदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळू शकते. त्याचबरोबर शेतीमधून उत्पन्न किती निघाले, त्याचा फायदा किती झाला, तोटा किती होणार आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला माहिती मिळू शकते. त्याचबरोबर शेतामध्ये जे काही मजूर लावले जातात या मजुराचा हिशोब, त्याच्यात त्यांना दिली जाणारी मजुरी आणि उत्पन्न या सगळ्या गोष्टीचा आपल्याला फायदा किंवा चांगल्या प्रकारे आपल्याला ज्ञान जर अर्थशास्त्राचं असेल तर आपल्याला या गोष्टी समजू शकतात. त्याचबरोबर पुढचं जे शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजे कृषी विस्तार. आता कृषी विस्तार शास्त्रामध्ये काय केलं जातं बघा, की जी काही विद्यापीठानं संशोधन केलं जातं किंवा विद्यापीठ जे काही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काम करतं, एखादी फळं असेल, भाजीपाला असेल किंवा इतर गोष्टीसाठी जे काही नवीन संशोधन होतं, हे संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी विस्तार या शाखेमार्फत किंवा या विषयामार्फत दिलं जातं किंवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं जातं. त्यासाठी आपल्याला कृषी विस्तार शास्त्राची सुद्धा मदत घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढचं जे शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजे कृषी अभियांत्रिकी. आता कृषी अभियांत्रिकी या शास्त्राचा आणि शेतीचा कशा पद्धतीनं संगम आहे किंवा दोन्हीच्या मदतीनं आपण काय काय साध्य करू शकतो, तर बघा, शेतजमीन मोजणी करणे, व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कृषी अवजारे व साहित्य इत्यादीची निर्मिती करण्याकरता कृषी अभियांत्रिकीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो किंवा कृषी अभियांत्रिकीच्या माध्यमातून आपण नवनवीन या विषयाच्या ज्ञानाने नवीन अवजारे तयार करू शकतो. त्याचबरोबर शेतजमिनीची मोजणी असेल, पाण्याचे व्यवस्थापन असेल, या सगळ्या गोष्टी आपण या शास्त्राच्या मदतीने करू शकतो. त्याचबरोबर अशा प्रकारे आपल्याला हे 11 कृषीशास्त्र जे आहेत या शास्त्राच्या मदतीनं कृषीमध्ये उत्पादन वाढविणे किंवा शेती करणं सोपं जातं. बघा, कृषीशास्त्र हे एक शास्त्रच आहे, मात्र ती एक कलासुद्धा आहे.
बघा आपण काय करतो की शास्त्र आहे आणि कला देखील आहे. म्हणजे शास्त्राचा जरी अभ्यास असला तरी ती सगळ्याला कला जमेल असं नसतं. आता बऱ्याच जणांना नांगर धरता येत नाही. काही जण चांगल्या प्रकारे नांगर धरू शकतात. काही जणांना पेरणी करता येत नाही, तर काही थोडके शेतकरी चांगल्या प्रकारे पेरणी करू शकतात. त्याचबरोबर पिकाच्या 2 ओळीमध्ये कोळपं चालवत असताना बैलाकडं लक्ष, कोळप्याकडं लक्ष आणि भरभर चालणे ही जी कला आहे ही सगळ्याला जमत नाही. म्हणजेच काय, शास्त्र आणि कला या दोन्ही गोष्टींची सांगड घातली तरच आपली 100% प्रगती होऊ शकते. बऱ्याच शेतकऱ्यांना पेरता येत नाही, काही जणांना व्यवस्थित दुबणी करता येत नाही. तर या दोन्ही शास्त्र आणि कला यांची सांगड जर घातली तर चांगल्या प्रकारे आपल्याला शेती करता येऊ शकते. त्यानंतर बघा, कृषीशास्त्राचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. कृषीशास्त्राचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिलं जे आहे ते म्हणजे भूमी कृषीशास्त्र. भूमी कृषीशास्त्र म्हणजे काय, जेव्हा कृषीशास्त्रात पीक लागवडीसाठी जमिनीचा माध्यम म्हणून उपयोग केला जातो त्यास भूमी कृषीशास्त्र असे म्हणतात. वनस्पतीची वाढ विकास होण्यासाठी जमीन हे एक महत्त्वाचे माध्यम समजले जाते. जमिनीशिवाय वनस्पतींना ताठ उभा राहता येत नाही, त्यांचा फांद्याचा विस्तार होत नाही. त्याचबरोबर त्या फांद्या तोडून धरण्याची क्षमता त्यांच्यामध्ये राहत नाही. त्यासाठी आपल्याला भूमी कृषीशास्त्र किंवा जमिनीवरच आपल्याला पिकाची लागवड करावी लागते. त्यासाठी त्यांना भरपूर सूर्यप्रकाश, वनस्पतीला आवश्यक असलेली अन्नद्रव्ये हे जमिनीमधून घेऊ शकतात. म्हणूनच याला शास्त्र किंवा भूमी कृषीशास्त्र असं समजलं जातं. ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये पिकाची लागवड करण्याचा विचार करतो किंवा जमिनीचा माध्यम पीक लागवडीसाठी करतो त्यावेळेस त्याला भूमी कृषीशास्त्र असे म्हणतात. त्यानंतर दुसरं शास्त्र जे आहे ते म्हणजे जलकृषीशास्त्र. जलकृषीशास्त्र म्हणजे काय, ज्यावेळेस आपण पीक लागवडीचा विचार पाण्यामध्ये करतो किंवा त्याच्यावर पाण्यामध्ये पिकं घेतली जातात त्याला काय म्हणतो आपण, जलकृषीशास्त्र. तर काही थोडेसे प्रयोग, काही वनस्पती पाण्यामध्ये वाढू शकतात, मात्र ज्या वनस्पती जमिनीवर वाढतात त्या पाण्यामध्ये वाढू शकत नाहीत. थोडक्याच प्रमाणामध्ये काही शास्त्रज्ञांनी पाण्याचा, जसं आपण जमिनीचा पीक लागवडीसाठी माध्यम म्हणून वापर करतो त्याच पद्धतीनं पाण्याचा देखील वापर केला. थोडक्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये काही पिकं निघाली किंवा काढली जातात. सगळीच पिकं या पाण्यामध्ये काढता येत नाहीत. ज्या पाण्यावर वाढणाऱ्या वनस्पती आहेत किंवा पाण्यामध्ये वाढणारे वनस्पती अशाच स्वरूपाची पिकं आपल्याला घेता येतात. हे झालं 2 नंबरचं जलकृषीशास्त्र. आणि तिसरं जे शास्त्र आहे ते म्हणजे मातीविना शेती. आता मातीविना शेती म्हणजेच काय, तर आपल्याला पीक तर लावायचं आहे, पीक लागवड करायची आहे, मात्र ती कशी करायची, बिगर मातीची. बिगर मातीची म्हणजेच काय, ते आपण बाजारामध्ये बघतो कोकोपीट, भुस्सा, लाकडाचा भुस्सा याचं माध्यम म्हणून वापर केला जातं. म्हणजे कोकोपीटामध्ये आणि बिगर मातीचं लाकडाचा भुस्सा आणि कोकोपीट या दोन्हीच्या साह्यानं किंवा या दोन्हीच्या माध्यमामध्ये जेव्हा शेती केली जाते त्यावेळेस म्हणतात मातीविना शेती. म्हणजे या ठिकाणी मातीचा उपयोग शेतीसाठी केला जात नाही. त्यात वेगवेगळ्या फुलाच्या जाती आहेत. त्यानंतर लहान लहान स्वरूपाची जी कलमं असतात ही पूर्णपणे कोकोपीटमध्येच वाढवली जातात. त्यासाठी हा तिसरा जो शास्त्राचा प्रकार आहे तो म्हणजे मातीविना शेती. तर याच्यामध्ये कोकोपीट आणि भुस्सा किंवा लाकडाचा भुस्सा किंवा नारळाचा भुस्सा याचा वापर केला जातो. आज मोठ्या प्रमाणामध्ये पीक लागवडीसाठी ही जी मातीविना शेती ही संकल्पना जोर धरू लागलेली आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र मोठ्या क्षेत्रामध्ये किंवा विस्तृत क्षेत्रामध्ये आपल्याला पिकाचं उत्पादन घ्यायचं जर असेल तर आपल्याला मातीशिवाय पर्याय नाही किंवा भूमी कृषी शास्त्राशिवाय आपल्याला दुसऱ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नैसर्गिक वातावरणामध्ये स्वस्त आणि सोपं माध्यम म्हणजे फक्त जमीन किंवा थोडक्यात आपण त्याला म्हणू भूमी कृषी शास्त्र. त्यानंतर बघा, त्यानंतरचा पुढचा भाग आहे तो म्हणजे मृदाशास्त्र. आता मृदाशास्त्र म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या किंवा मातीची व्याख्या, माती कशाला म्हणायचं त्यासाठी एक वेगळे शास्त्र आहे. त्या मातीचा अभ्यास करण्यासाठी मृदाशास्त्र म्हणून एक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये फक्त मातीचाच अभ्यास केला जातो. तर बघा, मृदा कशाला म्हणायचं, पृथ्वीच्या पृष्ठभागावर
वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या माध्यमास माती किंवा मृदा असे म्हणतात. म्हणजेच काय, जे जे काय आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या भूपृष्ठावर पिकाच्या वाढीसाठी जी आवश्यक गोष्ट आहे, त्या आवश्यक जे माध्यम आहे, त्या माध्यमामध्ये चांगल्या प्रकारे पिकं येऊ शकतात, त्याला माती म्हणतो आपण, किंवा त्याला मृदा असे देखील संबोधलं जातं. त्यानंतर बघा, जमिनीचा सखोल अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मृदाशास्त्र. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये जमिनीचा सखोल अभ्यास केला जातो त्या शास्त्रास मृदाशास्त्र असे म्हणतात. ही मृदाशास्त्र ही एक शेती या विषयाची शाखा आहे. यामध्ये मातीची उत्पत्ती, तिचे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म, जैविक गुणधर्म, तिची सुपीकता इत्यादी गोष्टीचा अभ्यास केला जातो. बघा, याच्यामध्ये काय केलं जातं, मातीची उत्पत्ती कशी झाली, मातीची उत्पत्ती कोणत्या खडकापासून झाली. आता पुढच्या आपल्याला प्रकरण आहे की त्या याच्यामध्ये बघायचे आपल्या महाराष्ट्रातील मातीचे जे प्रकार आहेत ते बघायचे आहेत. तर मातीची उत्पत्ती ज्या खडकापासून झालेली असते त्या खडकाचे गुणधर्म त्या मातीमध्ये असतात. आपल्या महाराष्ट्रातील मातीचा जर विचार केला, मराठवाड्यातील विशेषतः, तर ही जी काळ्या माती आहे किंवा काळी जी मृदा आहे ही बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. या खडकाचे जे मूळ गुणधर्म आहेत या मातीमध्ये उतरलेले असतात. ह्या गोष्टीचा सुद्धा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. त्याचबरोबर या खडकामध्ये कोणकोणते खनिज द्रव्ये आहेत. बघा, काही जमिनीमध्ये खनिज द्रव्याचं प्रमाण कमी असतं, काही जमिनीमध्ये जास्त असतं, तर काही जमिनीमध्ये विशिष्ट खनिज द्रव्याचं प्रमाण असतं. म्हणजेच त्या खडकावर ज्या खडकापासून जमीन बनली आहे त्या खडकानुसार जमिनीमध्ये खनिज द्रव्याचं प्रमाण ठरलं जातं. हे देखील भाग या शास्त्रामध्ये पाहिला जातो. त्यानंतर जमिनीत अन्नद्रव्य किती प्रमाणात आहेत, जमिनीत उपयुक्त जीवजंतू किती प्रमाणात आहेत, जमिनीचे कोणकोणते घटक आहेत, त्याचा पीक उत्पन्नाशी कशा प्रकारे संबंध आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला मृदाशास्त्र या विषयामध्ये मिळू शकते. आज वाढत्या रासायनिक खताच्या वापरामुळे आणि अनिर्बंध पाणी दिल्यामुळं जमिनीची दिवसेंदिवस सुपीकता ही हळूहळू काय होऊ लागली, कमी होऊ लागली, त्यांना नापीक बनवू लागली आहेत. त्यासाठी आपण महागडी भरमसाठ रासायनिक खतं शेतामध्ये वापरूनसुद्धा पिकामध्ये वाढ होत नाही, उलट उत्पादन खर्च वाढतो. अशा परिस्थितीमध्ये जमिनीचं आरोग्य जर आपल्याला अबाधित ठेवायचं असेल, त्यासाठी मृदाशास्त्र या विषयाचा अभ्यास करावा लागतो. त्या अभ्यासानुसार किंवा अभ्यास केल्यामुळं जमिनीची स्थिती कशी आहे, जमिनीला कोणते पोषक घटक देणे आवश्यक आहे, त्याच इत्यादी गोष्टीची माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकते. त्या दृष्टीने एकात्मिक दृष्टिकोन बाळगून जमिनीचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. जमिनीचा अभ्यास असेल तर देशातील कृषीविषयक संशोधनाला देखील चालना मिळू शकते. त्याचबरोबर कृषीविषयक बहुतांशी संशोधने जमिनीवरच करावी लागते. त्यामुळं वाढत्या लोकसंख्येची जी अन्नधान्याची टंचाई जी समस्या आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची जी कमतरता भासते, या सोडवण्यासाठी सुद्धा किंवा या सोडवायचे जर असतील आपल्याला, त्यासाठी आपल्याला मृदाशास्त्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यकाळात मृदाशास्त्र या विषयाचा अभ्यास करणं किंवा या विषयामध्ये संशोधन करणे याला मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे. याच्यावरून आपल्याला स्पष्ट समजते. यानंतर आपला जो हा 1 नंबरचा जो पाठ होता या ठिकाणी संपलेला आहे. पुढल्या तासामध्ये आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत.